येशूचे शिष्यांना आणि थोमाला दर्शन. योहान 20:19-31. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथं शिष्य होते तिथले दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद होते. येशू त्यांच्यामध्ये येऊन उभे राहिले आणि म्हणाले, तुम्हास शांती असो. असे बोलून त्यांनी आपले हात आणि कूस त्यांना दाखविले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू त्यांना म्हणाले, तुम्हास शांती असो. जसं पित्याने मला पाठविले आहे तसं मीही तुम्हास पाठवितो. असे बोलून येशूने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि म्हणाले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तुम्ही ज्या कोणाच्या पापांची क्षमा कराल ते पापमुक्त होतील, आणि ज्यांच्या पापांची क्षमा करणार नाही ते पापांनी बांधून राहतील. येशू आले तेव्हा 12 एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलं, आम्ही प्रभूला पाहिलं आहे. त्याने उत्तर दिले, त्यांच्या हातात खिळण्याचे व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्यांच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणार नाही. मग 8 दिवसानंतर त्यांचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमाही होता. तेव्हा द्वारे बंद असतानाही येशू येऊन मध्ये उभे राहून म्हणाले, तुम्हा शांती असो. तेव्हा येशू थोमाला म्हणाले, तू आपले बोट इथं ठेव. पहा, हे माझे हात आहेत. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा हो. थोमाने उत्तर दिले, माझ्या प्रभू, हे माझ्या देवा. येशू त्यांना म्हणाले, काय तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे? धन्य आहेत ते जे पाहिल्या वाचून विश्वास ठेवतात. अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांना देखत केली, ज्यांचं विवरण या पुस्तकात लिहिलेलं नाही. यात तेच विवरण दिलेलं आहे की ज्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हे देवाचे पुत्र मसीहा आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नावाने जीवन प्राप्त करावे.